अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाई या सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः जोरदार अभिवादन करून आज बुद्धिस्ट पत्रकार संघ रत्नागिरी यांच्या माध्यमातून सावरकर नाट्यगृह रत्नागिरी या ठिकाणी भव्य जलसगीत गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी या स्पर्धेचे परीक्षक, या स्पर्धेचे आयोजक आणि तमाम सर्व जलप्रेमी आणि जलसा मंडळांना स्वामीनाथ क्रांतिकारी जय भीम करून आपल्या समोर आपली कला सादर करीत आहेत. प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा रत्नागिरी, प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा रत्नागिरी, प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा रत्नागिरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचा महामेरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते? अहो काय सांगू, माझे बाबासाहेब कसे होते? बुद्धाच्या रूपात बोधिसत्व तसे होते, बुद्धाच्या रूपात बोधिसत्व तसे होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या ज्ञानाची आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेची कुणाला सरळ येऊ शकत नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून गणलं जातं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या प्रगल्भ लेखणीच्या जोरावरती संपूर्ण भारत हलवला. म्हणूनच म्हणावं वाटतं, हलवीला भारत सारा भीमाने माझ्या, हलवीला भारत सारा भीमाने माझ्या, हलवीला भारत सारा भीमाने, हलवीला भारत सारा, 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 हलवीला भारत सारा भीमाने, हलवीला भारत सारा. भीमरायानी घटना लिहिली, भीमरायानी घटना लिहिली, तीवर भारताची घडी चालली, तीवर भारताची घडी चालली, जन्मला एक हिरा भीमाने, हलविला भारत सारा, जन्मला एक हिरा भीमाने, हलविला भारत सारा, हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत सारा, हलविला भारत सारा भीमाने, हलविला भारत
या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे पुढील गीत आमच्या मंडळाच्या गायिका प्रिया सुरेश या आपल्यासमोर सादर करतील. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका मुलगा राजरत्न ज्यावेळेस राजरत्न आजारी असतो आणि माता रमाईच्या मांडीवरती त्याच्यावरती उपचार चालू असतात, माता रमाई राजरत्नावरती उपचार करत असते बांधवांनो. आणि त्यावेळेस राजरत्न माता रमाईच्या मांडीवरती प्राण सोडतो. बांधवांनो, त्या माऊलीवरती किती दुःख झालं असेल विचार करा, ज्या माऊलीने तुमच्या आमच्यासाठी मोठी 4 मुले गमावली. राजरत्न ज्यावेळेस माता रमाईच्या मांडीवरती प्राण सोडतो त्यावेळेस त्या राजरत्नाच्या अंत्यविधीला दफनासाठी आणि कफनासाठी पैसे नसतात माता रमाईच्या पाशी. आणि त्यावेळेस माता रमाई आपल्या साडीचा पदर फाडून राजरत्नाला पदरामध्ये गुंडाळते आणि साडीच्या पदराचं कपड करते. तोच एक विषय आणि असे आपल्यासमोर आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया लक्ष असू द्या. व्यथा सांगती रमाईच्या मनाची, कथा कथन करते त्या राजरत्नाची. काय कथा आहे बांधवांनो? रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. पैसे नव्हते चीज पाशी त्या कफनाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. मांडीवरती असताना बाळ, काळाचा चालून आला कसा तो काळ. काळाचा चालून आला कसा तो काळ. काळाचा चालून आला कसा तो काळ. मांडीवरती असताना बाळ, काळाचा चालून आला कसा तो काळ. काळाचा चालून आला कसा तो काळ. काळाचा चालून आला कसा तो काळ. किती दुःख झाले असेल तिच्या त्या मनाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला. रमाईने पदरात झाकले राजरत्नाला.
केला साहेब तुम्ही त्याचा लाडल केला आपुला राजरत्न सोडून तो गेला साहेब तुम्ही त्याचा लाडल केला साहेब तुम्ही त्याचा लाडल केला साहेब तुम्ही त्याचा लाडल केला अंतिम घडीला त्याच्या याद कुणाला कमाईने पदरात दाखले राजरत्नाला कमाईने पदरात दाखले राजरत्नाला आईची वेडी माया रडते धाई धाई कफन पदराला केले धैर्यवान माई कबळ बदलाला केले धैर्यवान माई कबळ बदलाला केले धैर्यवान माई